नमस्कार मंडळी. आज 18 डिसेंबर. आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग आजचा भाग. अर्जुन सायलीला म्हणतो, मानलं पाहिजे बायको तुला, खरंच मानलं पाहिजे. डोळे आहे की एक्सरे मशीन, सगळं स्कॅन करतेस तू. समोर अस्ताव्यस्त वस्तू बघण्यासाठी एक्सरे मशीनची गरज नसते. बायकोची नजर पुरेशी आहे. वा वा वा, मार डाला. आजच्या भागाची सुंदर सुरुवात अर्जुन सायलीच्या दर्शनाने झाली आहे. यासाठीच तर केला होता टास्क. वकील साहेबांकडे उत्तरं मात्र लगेच तयार असतात. हो, कारण आमच्या वकिलीनबाई त्याहून जास्तच हुशार आहेत. चला झोपूयात आता. सायली मात्र अर्जुनकडे बघतच राहते. अर्जुनला लक्षात येते, हे आत्ताच आवरायचं का? आवरतो की. अर्जुन पटकन उठतो आणि त्याच्या फाईल आवरायला घेतो. अहो, खरं तर मला सुमन काकूला फोन करायचा होता. खरं तर आता उशीर खूप झालाय. सायलीला आता सुमनची काळजी वाटते, कारण तिचे रिलेशन सुमन सोबत आहेतच ना. त्यावर अर्जुन म्हणतो, आज आपण ॲक्सिडेंटबद्दल बोलत होतो ना, तेव्हा ती इमोशनली हर्ट झाली. ती गाडीत नव्हती पण इमोशनली हर्ट झाली आहे त्यात. आणि आज आपण सिनियरच्या शत्रूबद्दल बोलत होतो. तिने ऐकलं म्हणून कदाचित ती गप्प झाली असेल. पण आता सध्या आपण एक काम करू का? आपण उद्या हे सगळं बघू. आता नागराज आणि तन्वीची डे नाईट ड्युटी सुरू आहे. नागराजची रात्रीची ड्युटी होती आणि आता तन्वीची दिवसाची ड्युटी राहणार. नागराज बाहेर येतो. महिपतने त्याच्यावर वार केलेला असल्यामुळे त्याला काही बोलताच येत नाही. तो प्रियाला फोन लावतो. प्रिया चटकन फोन उचलते. हां, हॅलो, बोला. सगळं ठीक आहे ना? नाही, महिपतने हल्ला. नागराजला काही नीट बोलताच येत नाही. हे बघा, तुम्ही काय बोलताय ते काय मला नीट कळत नाहीये. तुम्ही महिपतसोबत आईस्क्रीम पार्टी केली की काय? एक गप रे. हल्ला केला महिपतने. तरी प्रियाला काही समजतच नाही. काय? नागराज प्रियाला विचारतो, महिपतचा फोन कुठे आहे? फोन? महिपतचा फोन? आपण जेव्हा महिपतला घेऊन आलो तेव्हा महिपतपाशी त्याचा फोन नव्हता. महिपतचा फोन? हो, आपण जेव्हा त्याला उचलून आणलं तेव्हा नव्हता त्याच्याकडे. कुठे आहे? पाहिजे मला, शोधायला पाहिजे आपल्याला. अहो, आता कुठेतरी झटापटीत पडला असेल. कशाला हवाय आपल्याला त्याचा फोन? राहू द्या ना. काही काय बोलते तू? असं कसं बोलतेस? महिपतचा फोन महत्वाचा आहे, मला आत्ताच पाहिजे. बरं, ऐका काका, आपण शोधूया एकदाचा फोन. पण तुम्ही आता जास्त बोलू नका. तुमच्या घशाला ताण पडलाय, त्याच्यावर गोळ्या वगैरे करून घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. फोन ठेवा, असं म्हणून प्रिया फोन ठेवून टाकते. प्रिया तिच्या पर्समधला मोबाईल काढते आणि मनातल्या मनात म्हणते, महिपतचा फोन झटापटीत खाली पडलाय हे मी तुम्हाला सांगितलंय, पण तो मी उचललाय आणि माझ्याजवळ ठेवलाय हे तुम्हाला सांगायचंच राहिलो. आता तू कितीही शोधलास ना नागोबा, तरी माझ्याकडे असलेला महिपतचा फोन तुला कसा सापडणार? सायली अर्जुनचे कपडे काढत असते. अहो, अस्मिताताईंना खरेदीला जायचंय, मी जाईल त्यांच्याबरोबर आज. तुम्ही रविराज काकांना कधी फोन करताय? काय? उत्तर द्या ना. नेहमीप्रमाणे लक्ष नाहीच आहे ना तुमचं माझ्या बोलण्याकडे. अर्जुन विचारातच राहतो. सायली टावेल घेते आणि अर्जुन जवळ जाते आणि जोराने अर्जुन पुढे झटकते. काही सकाळी माझ्या पुढे असे पुतळ्यावाने उभे नका राहू. माझे कामं वाढतात. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मला द्या आणि पटापट आंघोळ करून घ्या. तो टावेल अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते, मी खाली जाते, मला रांगोळ काढायची आहे. बरं, ठीक आहे. तो ड्रायव्हर बाबू, त्याचाच विचार करत होतो मी आत्ता. बाबूचा? कशाला? नाही, तो म्हणाला होता की आपल्याला तो सपोर्ट करेल आणि म्हणून आपण त्याला तुळजापुरात सोडून आलो. पण तो या ॲक्सिडेंट केसचा एक फेस ॲक्टर आहे. तो आय थिंक आपण त्याला इथे बोलून घ्यायला हवं. पण तो इथे यायला तयार होईल का? त्याला यावंच लागेल. त्याला माहीत आहे, जर त्याने आपल्याला इन्फॉर्मेशन नाही दिली तर पोलीस त्याला पकडेल, नाहीतर इझिली महिपतला सापडेल.
पण तो इथे आल्यावर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार. हो, मी एक काम करतो, मी त्याला माझ्या ऑफिसमध्येच ठेवतो, म्हणजे कुणाला शंका पण येणार नाही. रविराजचा अर्जुनला फोन येतो. हा अर्जुन, निघताय ना तुम्ही? आपण पोलीस स्टेशनमध्ये भेटतोय ना? हा, तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन इन्स्पेक्टर सावंतला भेट आणि आपण काल ज्या जुन्या केसेस डिस्कस केल्यात ना, त्याचे डिटेल त्यांना दे. हो, कारण त्या जुन्या केसेसची आपल्याला मदतच होईल. असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. बरं चल, मी आता रेडी होतो आणि मग निघतो. सायली आता विचारात राहते. निघायचं आहे आपल्याला, पटापट जाऊयात. सायली काहीच बोलत नाही. अर्जुन तिच्या पुढे टावेल झटकतो. हे काय चाललंय तुझं? सकाळी सकाळी अशी पुतळ्यासारखी उभी नको राहूस माझ्यासमोर. किती कामं पडलेत. कामं अडतात माझी. किती कामं आहेत माझी माहित आहे का तुला? चल पटापट माझ्या प्रश्नाची उत्तरं दे, म्हणजे मला खाली जाऊन रांगोळ. बोलताना अर्जुन अडकतो. रांगोळ काढता येत नाही मला. सायली अर्जुनच्या बोलण्यावर हसते. प्रियाची घाई झालेली असते मैपतकडे जाण्याची. हो मी येते ना. ती नागराज काकांशी बोलते. त्यांना किती घाई झाली आहे माझी हे मला सांगायचं नाही प्रिया. इथे वेळेवर यायचं. इथे येऊन उपकार करत नाही आहेस तू माझ्यावर. मी असं म्हटलंय का? फोन ठेवा, मी येते, पोचतेच आता. सचिन त्याचा आवरत असतो आणि विचार करतो, अस्मीला माझा खरंच खूप संशय यायला लागलाय. तो काढायला हवा ही करून, नाहीतर सगळं काही खूपच कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. अस्मिता वाचण्याची पुस्तकं बघत असते. तिच्या हातून खाली पुस्तक पडते. अस्मी, वेडी आहेस का तू? तुला कितीकदा सांगितलं खाली वाकायचं नाही म्हणून. आत्ता तुझी जे काही कामं असतील ना ते करायला मी आहे. आत्ता आहेस, थोड्या वेळाने नसशील. मी कुठेही जाणार नाही अस्मी, आणि गेलो तरी थोड्या वेळाने परत येणारच आहे. पण तू तर म्हणाला होतास की तुला 2-3 दिवसासाठी जावं लागणार आहे. ते कॅन्सल केलंय. हां, पनवेलमध्ये माझी एक मीटिंग आहे, पण ती मी अटेंड करणार नाही आहे. कारण माझी बायको अपसेट आहे आणि तिचा राग शांत करण्यासाठी मला इथे थांबायचं आहे. तो HR चा जो प्रॉब्लेम झाला होता तो सॉर्ट आउट करण्याचं बेनिफिट आहेच. पण मी आता कामाचा विचार न करायचाच ठरवलंय. जस्ट फॉर यू. तू माझ्यासाठी तुझं काम कंप्लीट नाही केलं. तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. अस्मिता आता म्हणते, सचिन, आय एम रिअली सॉरी. मी तुझ्यावर खूप चिडले ना. सॉरी म्हणू नकोस. पण अस्मी, प्लीज माझ्यावर भलते सलते संशय घेऊ नकोस यार. मी तुला सांगतो, मी कुठल्या मुलीकडे बघितलं सुद्धा नाही आहे. आणि जर तुझा यावर विश्वास नसेल ना तर मी कायमचा इंडियामध्ये राहतो. नो प्रॉब्लेम. पॅकेज आणि सॅलरी तशी कमी मिळेल, पण नो प्रॉब्लेम. तुझ्यासाठी मी एवढं करूच शकतो. नको, काही गरज नाही आहे एवढ्यासाठी. चांगला जॉब कशाला सोडायचा तुझ्यासोबत इथे राहण्यासाठी. सचिनमध्ये खरंच बोलण्याचं खूप टॅलेंट आहे. तू त्याचं काम करून अस्मिताला गुंगवत आहे आता. आत्ता मला जरा सांग, तुला काही हवंय का? तुझ्यासाठी ज्यूस वगैरे काही आणू? नाही, तू आत्ता मीटिंगला जा, पण लवकर परत ये. बघ आर यू शुअर? हो. सायलीची रांगोळ काढून झालेली असते. ती तिचा रांगोळीचा डब्बा ठेवते आणि निघण्याच्या गडबडीत असते. सायली ताई, आज जेवणात काय करायचंय? तोडलीची भाजी चिरून ठेवली मी. तुम्ही ते फोडणी टाकता का? आणि कुकर लावून द्या. जाताना मी कोशिंबीर करून जाईल. सगळेजण नाश्ता करायला येतात. सचिनची घाई असते बाहेर जाण्यासाठी. डॅड, मी निघतो. क्या लवकर? हो, ॲक्च्युली मीटिंग आहे माझी. कल्पना सचिनला म्हणते, बरं तू नाश्ता करून जाशील ना? नाही, मीटिंगमध्ये अवेलेबल राहील. येतो मी. सचिन, तू उपाशी पोटीच जाणार? मला नाही चालणार. बापरे, तुला चालणार नाही तर मग आता मी काही करूच शकत नाही. ठीक आहे, मी घेतो नाश्ता. नागराज आता घरी आलेला असतो. प्रियाला मेसेज करतो, महिपतवर नीट लक्ष ठेव. त्याच्या हाताच्या दोऱ्या घट्ट आहेत ना, थोड्या वेळाने नीट चेक करत. नागराजचा घसा आवळल्यामुळे त्याचा घसा कोरडा पडलेला असतो.
तो सुमनला आवाज देतो, सुमन. त्याचा आवाज काय सुमनपर्यंत पोहोचतच नाही. सुमन कपडे घेऊन येते. अरे तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही. लक्ष असायला पाहिजे ना त्यासाठी. तुमच्या आवाजाला काय झालं? फालतू चौकशा नको करूस. चहा आण जरा, चहा. हो हो आणते. थोडं जास्त आलं घालते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. आणि त्यानंतर गुरळ्या करण्यासाठी गरम पाणी करते. मन जातच असते पण थांबते. काय हो तुम्हाला दादा इतके ओरडले तरी तुम्ही रात्रभर बाहेरच होता. मैपतला भेटायला गेला होतात ना? तुमची आणि त्याची खूप जुनी मैत्री आहे का हो? अगदी 20-25 वर्षापासूनची. नागराचे बोलणं ऐकून विचार करतो सगळेजण तर माझ्या डोक्यावरच नाचायला लागलेत. आधी मैपत आणि आता ही डायरेक्ट मला प्रश्न विचारायला लागलेत. नागराज सुमन जवळ जातो. तुला किती वेळा सांगितलं मला असे प्रश्न विचारायचे नाही. माझी मर्जी, कुणाशी मैत्री करेल, कुठे जाईल, काय करायचंय तुला, फालतू चौकशा. सांगितलंय ना तुला, सांगितलं की नाही? आता बस करायचं ही टिपिकल बायकोगिरी नाही करायची माझ्या बरोबर. अहो पण ते नागराज काय सुमनचं ऐकूनच घेत नाही. नागराज सुमनला मारतो. तिची केस ओढून तिला पलंगावर ढकलून देतो. तोंड बंद ठेवायचं बस. सायली कल्पनाला म्हणते, आई सचिन भाऊजींनी अस्मिताताईंचं ऐकल्यावर अस्मिताताईंचा चेहरा बघा कसा खुललाय, बघताय ना? अगं नवरा बायकोची भांडणं अशीच असतात, कधी मिटतात ना तर कळतच नाही. बरं अस्मिता, आज मी तुझ्यासाठी बेसनाचे लाडू करणार आहेत. हो म्हणजे आता दिवाळीपर्यंत मला लाडूची वाट बघायला नाही लागणार. मम्मा बेसनाचे लाडू नाव काढल्यावर बाळाने लाथ मारलीये. अय्या. सायली पण अस्मिता जवळ जाते. अस्मिताच्या पोटावर हात ठेवून म्हणते, बाळा तुला बेसनाचे लाडू हवेत का? अय्या हो की, खरंच बाळाने पोटावर लाथ मारलीये. कल्पना तुला सांगतो आपलं नातवंड एकदम वात्रट होणार आहे. आईवरच गेलंय ते. अस्मिता सगळ्यांना म्हणते, आता बाळाचं कौतुक पुरे, तुम्ही आता सगळेजण आपापल्या कामाला जा. हो हे काय निघतोय? सायली अर्जुनला म्हणते, अहो जाताना मला मार्केटमध्ये सोडाल का? मला भाजी घ्यायची आहे. प्रतिमा नागराजला बोलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते. भाऊजी तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बोला वहिनी. तुमच्या आवाजाला काय झालं? ते इन्फेक्शन झालंय जरा. अहो मग घरी थांबून जरा आराम करा ना. तर सुद्धा तुम्ही कुठेतरी बाहेर निघालात. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही रात्रीच्या वेळेला बाहेर कुठे जाऊ नका, तरी सुद्धा तुम्ही काल रात्री घरी नाही आलात. तुम्हाला यांनी आधीच सुद्धा सांगितलं होतं की रात्रीच्या वेळेला तुम्ही बाहेर नका जाऊ, तरी सुद्धा तुम्ही काल रात्री घरी नाही आलात. भाऊजी माझी मधल्यामध खूप कोंडी होतीये, तरी मला तुमच्यापर्यंत यांचा निरोप पोहोचावाच लागणार आहे. कसला निरोप कसला? यांनी तुम्हाला सांगितलंय की यापुढे रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडायचं नाही. आणि जर पडलात तर हे स्वतः तुमच्या बरोबर येणार. काय वहिनी, मी काय शाळेत शिकणारा मुलगा आहे का लहान? रविराजनी तुम्हाला असंही सांगितलंय, जर तुम्ही आम्हाला कुणाला न सांगता रात्री घराबाहेर पडलातच तर दुसऱ्या दिवशी घरी परत नका येऊ. वहिनी अगं हे सॉरी भाऊजी, मी फक्त यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. तर तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते यांच्याशी बोला. असं बोलून प्रतिमा तिथून निघून जाते. अश्विन तन्वी आवाज देतो. सायली त्याला म्हणते, अश्विन भाऊजी मगाशी मी रांगोळ काढत होते बाहेर, तेव्हा प्रिया कुठेतरी बाहेर गेलीये, मला वाटलं तुम्हाला सांगून गेली असेल. अश्विन प्रियाला फोन लावतो. हां हॅलो तन्वी, कुठे आहेस तू? मी केव्हापासून तुला कॉल करतोय. मी एका मैत्रिणीकडे आहे अश्विन. ती एकटीच होती म्हणून बोलावलं. मैत्रिणीकडे जाणार होतीस तर मला सांगून जायचं ना, मी इकडे तिकडे तुला शोधत बसलोय. मी घरी येते तेव्हा आपण बोलू. अगं हो, पण घरी केव्हा येणार आहेस? मैपत प्रियाला आवाज देतो. चिचुंद्रे. हॅलो. मागून कोणाचा आवाज आला? अरे मैत्रीण, अजून कोण असणार आहे? मी ठेवते फोन, आपण नंतर बोलूयात. ही तन्वी आहे ना?
या आधीसुद्धा आपल्याला कधी न सांगता बाहेर गेली आहे. आता अश्विनला सुद्धा सांगत नाही असं दिसतंय. जाऊ द्या हो, तिचा विषय न काढलेलाच बरा. येतेस ना? हो, मी आणते सामान. आता महिपतने तन्वीचं बोलणं ऐकलेलं असतं. आता तो त्याच्या खास शैलीतच बोलायला लागला. महिपत हसतो. मैत्रीण, महिपत शिक्रेची खास मैत्रीण बबली. काय सांगितलं नवऱ्याला मैत्रिणीकडे? मैत्रीण कोण? महिपत शिक्रे. काय ग बबली? अर्जुन सायली बाहेर जाण्यासाठी निघालेलं असतात. सायली अर्जुनला म्हणते, सचिन भाऊजींशी भांडण मिटल्यानंतर अस्मिताताईंचा मूड एकदम छान झालाय ना? हो, चला आता परत त्यांच्यात काही वाद होणार नाही. पण काय हो, हल्ली प्रिया आणि अश्विन भाऊजींमध्ये फार चिडचिड वाढली आहे ना? अर्थात प्रियाचं वागणं सहन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीच आहे. हो, पण अश्विन खूप तिच्या प्रेमात आहे. अश्विनला कळायला खूप वेळ लागेल. मगाशी फोनवर प्रिया म्हणाली की ती मैत्रीण होती, पण मला तो आवाज महिपतचा वाटला. मला पण. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन फोन लावतो, हे बघ मी तुला बाबू तुळजापुरात आहे हे सांगितलं, तुला पनवेलमध्ये आणायची तयारी करायची आहे. महिपत प्रियाला म्हणतो, ए पोरे, जर तुझा डोळा लागला तर गसकन मी तुझा गळा कापला तर? महिपतच्या या बोलण्यावर प्रिया म्हणते, साक्षी जिवंत आहे. अर्जुन, सायली आणि चैतन्य बाबूशी बोलतात. बाबू त्यांना म्हणतो की त्या अपघाताबद्दल जे काही आठवेल ते मी तुम्हाला सगळं सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.